झाडावर चढू नको, बाबा मारेल. नदीवर जाऊ नको, बाबा मारेल. शाळेत जा, नाहीतर बाबा मारेल. हे करू नको, नाहीतर बाबा मारेल. ते करू नको, नाहीतर बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात. बाबांच्या भयानं शाळेत जातात. बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात. बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात. हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात. मनामधून बाबांना काढून टाकतात आणि आईच्या चरणावरती सर्वस्व अर्पण करतात. बाबांपासून 4 हात लांबच राहतात. मुलं आईचं गाणं गातात. मुलं आईवर कविता करतात. कोणतंच मूल बाबाला दुधावरची साय म्हणत नाही, लगड्याचा पाय म्हणत नाही, वासराची गाय म्हणत नाही. बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात. दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी, झिजू झिजू संसाराचा जाळा हाकला, वटामध्ये हसू जरी कना वाकला, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या. ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भांडावाले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खाल मानेने निघून, तास तास जातो खाल मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून. अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, आठवड्यासोबत पाणी डोळ्यातून दाटे. वाटत आहे की उठून या तुझ्या पास यावे, वाटत आहे की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान गे व्हावे. उगाच रुसावे नि भांडावे तुझ्याशी, उगाच रुसावे नि भांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काय मांडावे तुझ्याशी. उधळत खिदळत बोलशील काही, बघताना भान मला उरणार नाही. उधळत खिदळत बोलशील काही, बघताना भान मला उरणार नाही. हसून उगाचच ओरडेल काही, दुरूनच आपल्याला बघणारे काही, तरी सुद्धा दोघे जण दंगा म्हणू असा. क्षणाक्षणावर ठेवू खोड कर ठसा, सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला, कमलेल्या बाबाची या कहाणी तुला.
कुछ भी नहीं, तुमको पाया है तो जैसे खोया हूँ। तुम हुए मेहरबान तो है ये दास्तां। तुम हुए मेहरबान तो है ये दास्तां। अब तुम्हारा मेरा एक है कारवां, तुम जाओ सच है कुछ भी नहीं, तुमको पाया है तो जैसे खोया हूँ। कहना चाहूँगी तो तुमसे क्या कहूँ, किसी ज़बान में वो लफ्ज़ ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूँ। सच है कुछ भी नहीं। मुलं विठोबाला माऊली म्हणतात, धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात. बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून तेव्हाच झालेला असतो हद्दपार. बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा. बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुलबुवा. बाबा म्हणजे केवळ रुपये पैसे कमवण्याचे यंत्र. तेवढं काम त्यानं केलं की त्याचं कर्तृत्व संपलं. पण मग असं असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का होते? का उघडतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस? का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्यासारखी? का वाटतं मुलांना की आपण बेसहारा झालोय म्हणून? का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर? का मुलं घाबरतात बाबा गेल्यावर? कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा पत्थरदिल बाबा प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो तेव्हा का वाटतं मुलांना की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात, डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात.